रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल येत आहेत लातूरचा बुलंद आवाज होणारा भावी आमदार श्री अजित पाटील कव्हेकर। माझी गाडी माझा नेता। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल मध्ये माझ्या हजारो व्ह्यूअर्स, लाखो व्ह्यूअर्स, हजारो सबस्क्रायबरचं मी स्वागत करतो। आज एक चांगला दिवस आहे। एक रुबाबदार व्यक्तिमत्व आपल्याला भेटतंय। त्यांचं नाव सुद्धा ऐकून कदाचित आपल्याला आनंद होईल आणि आपण ऐकण्यासाठी त्यांना उत्सुक असताल। लातूरचा होणारा एक लोकप्रिय आमदार श्री अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर। कव्हेकर साहेब नमस्कार। नमस्कार। आता मी सन्मानानं आमच्या अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना माझ्या गाडीत बसवत आहे। माझा कार्यक्रमच आहे माझी गाडी माझा नेता। तर मग चला मित्रांनो, निघूया सफरीला। लातूरात मारूया फेरफटका अजित कव्हेकरांसोबत। श्री अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर। शिवाजीराव पाटील कव्हेकरांचे हे चिरंजीव मित्रांनो, आज जे तुम्ही पाहता हे पूर्ण प्रिमायसेस। आज या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात। हेच ते MIDCतलं स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल आणि बऱ्याच काही संस्था शैक्षणिक तुमच्या आहेत। इथं वसतिगृह आहे, इथं बरेच काही मोठे मोठे प्रकल्प आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजीराव पाटील कव्हेकरांचं हे श्रद्धास्थान आहे। कारण आम्हाला आठवतंय की ह्याची सुरुवातीला जाहिरातीचं कॅम्पेनिंग माझ्याकडे असायचं, स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलचं। बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे। पण हे आज हे युलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। आज हा वृक्ष एवढा मोठा झाला की आज आपल्या या संस्थेच्या कोणत्या कोणत्या शहरामध्ये शाखा आहेत अजित साहेब? आता आपल्या पुण्यामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, रेणापूरला आपल्या तिथं प्रायमरी स्कूल पासून ते सिनियर कॉलेज पर्यंत चालतात। जवळपास 18,000 विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात। 18,000 विद्यार्थी आज या त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात। असं हे फार मोठं सामाजिक कार्य आणि प्रचंड शैक्षणिक साम्राज्य जर कोणी उभं केलं असेल तर आदरणीय आपल्या शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी उभारले, माजी आमदार। बंधूंनो, अजय साहेब मुलाखत जरा दणदणीत झाली पाहिजे बरं का? आवाज चांगला घ्या जरा, बिलकुल खडखडीत। आणि कारण आम्ही पाहिलेलं आहे की महानगरपालिकेमध्ये एक बुलंद आवाज, अन्यायाच्या विरोधात लढणारा आवाज, भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणारा आवाज, आणि लातूरात कोणतीही चळवळ असू द्या, चळवळ असो, मोर्चा असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो, ईद असो, खुतबा असो, मोहरम असो, अण्णाभाऊ साठे जयंती असो, आंबेडकर जयंती असो, पहिली पावती अजित पाटील कव्हेकरांची असते। बरोबर आहे सर? नाही असं काय नाही म्हणजे कारण या मुलानं, आता मी ह्याला मुलगा का म्हणतो तर शिवाजीराव आमचे खास दोस्त, त्यांच्या 95च्या इतिहासामध्ये आमचा खारीचा वाटा। त्यामुळे त्या नात्यानं मी ह्यांना म्हणतो की एक हा तरुण आहे, मुद्दाम मी ह्या तरुणांना फोकस करण्यासाठी सर हा कार्यक्रम आणलेला आहे। आणि अजित साहेब कशी झाली आपल्या म्हणजे वडिलांकडे पाहत पाहत आपण ह्या राजकारणात आला, राजकारणाची गोडी कशी निर्माण झाली? जरा आवाज मोठा करून प्रेक्षकांना बोला। असं कधी राजकारणात यावं असं काही ठरवून झालेलं नाहीये। किंबहुना वडिलांनी आणि आईंनी राजकारणामध्ये येण्यासाठी विरोध म्हणता येणार नाही, पण तेवढा इंटरेस्ट दाखवला नव्हता। म्हणजे त्यांची इच्छा नव्हती तुम्ही राजकारणात? नाही, अजिबात नाही। कारण मी लहानपणापासूनच मी म्हणायचो की मला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही आणि मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाण्याची इच्छा होती। म्हणजे कलेक्टर व्हावं, कलेक्टर व्हावं अशी ह्या सगळ्या गोष्टी होत्या। परंतु सिनियर कॉलेज पुढचं शिक्षण म्हणजे मी जवळपास 3 मास्टर्स केल्या, 3 पोस्ट ग्रॅज्युएशन। शिक्षण किती झाले आपलं? माझे 3 पोस्ट ग्रॅज्युएशन झाले। म्हणजे बाहेर सुद्धा झाले ना? हो, मी बाहेर देशामध्ये 3-4 वर्ष होतो। कोणत्या देशात होतो? मी इंग्लंडला होतो। म्हणजे 3 वर्ष मी इंग्लंडला होतो। मी MSc बायोटेक्नॉलॉजी, मी मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस या 2 डिग्र्या मी इंग्लंडमध्ये केल्या आणि इथे सिम्बायसिसला मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन पुण्याला MBA इन HR हे पुण्याला केलं आणि मग ते शिक्षण झाल्यानंतर इथं आलो. शिक्षण संस्थेचं मी या ठिकाणी काम पाहत होतो.
ते पाहत पाहत मग 2017 मध्ये 2016च्या शेवटच्या ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक चालू होती आणि जिल्हा परिषदच्या आईच्या निवडणुकीमध्ये मी तिथं सहभागी झालो. आता एक घरचा सदस्य म्हणून प्रचारात आईला मदत करावी म्हणून आपण स्वाभाविक आपण जातोच. मग त्या हिशोबानं मी त्यांच्यासोबत प्रचाराला गेलो आणि प्रचारामध्ये फिरत असताना तिथं ते सगळ्यांसोबत बोलणं झालं, कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या आणि ते सगळं वातावरण पाहून चांगलं वाटलं. म्हणजे असं तेव्हा लगेच ठरवलं नाही की आपल्याला राजकारणामध्ये यायचंय, परंतु तेव्हा एक छान वाटलं. तुम्हाला म्हणजे प्रचारामध्ये गोडी निर्माण झाली, काहीतरी छान वाटलं तिथं गेल्यानंतर, लोकांची बोलणं, राजकारणाबद्दल आवड निर्माण झाली. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि तेव्हा योगायोगानं मग मी इंटरेस्ट दाखवत होतो आणि माझे आई वडील म्हणत होते की कशाला तुम्ही या भानगडीत पडता, असं नाही. शिवाजीरावचं म्हणणं काय असं, आता मी एवढ्या मोठ्या संस्था निर्माण केल्या, तुम्ही संस्था पहा, याच्यात लक्ष द्या, सामाजिक संस्था पहा असं नव्हतं. पण त्यांचं असं होतं की आत्ताच जिल्हा परिषदची निवडणूक झाली आणि पुन्हा तुम्हाला कसं काय अचानक इंटरेस्ट असा वाटतोय आणि कशाला मग तुम्ही निवडणूक लढवता, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी मग काय केलं की मी ज्या म्हणजे वॉर्ड रचना वगैरे तोपर्यंत झाली होती आणि मग मी माहिती घेतली की आपण आपल्या वॉर्ड रचना कशा पद्धतीने आपण आता जाऊन किमान लोकांची जाऊन बोलूयात आणि लोक जर त्या पद्धतीने म्हणाले की तुम्ही तयारीला लागा किंवा तुम्ही करा तर आपण मग तो निर्णय घेऊ. मग बाहेर पडत असताना सुद्धा मी एकटंच पडलो. म्हणजे माझ्यासोबत माझ्या म्हणजे गाडी ड्रायव्हिंग करणारा राहुल बिराजदार नावाचा मुलगा होता. तो म्हणाला चला मी तुम्हाला माझ्या मित्रांची भेट म्हणजे असं काही कार्यकर्त्यांची बैठक घेतली सगळ्यांना असं नाही. मग त्याच्या मित्रांपासून मी सुरुवात केली. मग कुठंतरी कट्ट्यावरती बसायचं, 10 पोरांना बोलायचं. पुढे मग गोष्ट ही 2017 मधली गोष्ट, महानगरपालिकेच्या पूर्व. हा, मग असं कोपऱ्याला बसून इकडे जाणवायला लागलं की आपण नगरसेवक होऊ शकतो. जाणवायला लागलं आणि तसा प्रतिसादही मिळू लागला. लोक म्हणू लागले ना की तुम्ही थांबा, चांगलं होईल. मी विचारणा करण्यासाठी गेलो. तुमच्या समोर कडवं आव्हान होतं का महानगरपालिकेत? तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर कडवं सोपं मला काही तेव्हा माहितीच नव्हतं. काय कडवं सोपं, अगदी म्हणजे एक अनमोल असं. मी कसं आहे, आपण शिक्षण क्षेत्रात काम करणारे, आपण राजकारणात माझा तरी तसा कधी संबंध आलेला नव्हता. बरोबर. आणि म्हणून मी फार पॉझिटिव्हली ह्या सगळ्या गोष्टी बघत होतो. बरोबर. राजकारणातले जे काही छक्केपंजे असतात त्या गोष्टीला फार काही त्याच्यामध्ये खोलवर न जाता आपण चांगल्यासाठी लढायला आलोय बरोबर या भावनेनं फिरू. म्हणजे असं काही राजकारणाचं डीप नाही त्या भावनेनं आलो नव्हतो. आता काय होतं की पहिल्यांदा तुम्ही जेव्हा उभारता तेव्हा खरंच तुमच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भीती असते नसतात. मी म्हणतो भीती नसते. दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही उभारता त्यावेळेस भीती असते. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सत्वत असतात. कारण तुमच्या कामाचंही होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे राजकीय एक तुम्हाला टच येतो. बरोबर. सुरुवातीला मला सांगा आता अजित, आपण पुढे सरकत जाऊ. हो. महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला समजलं की इथं अशा पद्धतीचा भ्रष्टाचार होतो, अनेक खात्यामध्ये अनेक अनलिगल कामं चालतात. कालच प्रकाश पाठकांनी सांगितलं की हजारो कोटीचा फ्रॉड आहे. हजारो कोटी. त्यांनी तर देहत्याग करण्याची तयारी दाखवली. तुमचे सुधीर दुतेकर भाजपचे प्रदेशचे सरचिटणीस, त्यांनी सुद्धा काल तोप डागली. त्यांनी सुद्धा सांगितलं की या महानगरपालिका ही अत्यंत म्हणजे एक दूषित वातावरण आहे की जिथे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि हा नेत्यांच्या संगनमतानं होतो, ज्यामध्ये नगरसेवक सुद्धा इन्व्हॉल्व आहेत. कितपत खरं आहे? म्हणजे आपण आता महानगरपालिकेकडे येऊया, कारण जो तुमचा कार्यकाळ आहे. हो, मला असं वाटतं की जी काही यंत्रणा महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं काम करते त्याच्यामध्ये खूप उणीव आहेत. म्हणजे मला अजून आठवतंय की जेव्हा कचऱ्याचं टेंडर मंजूर होणार होतं किंवा ज्या पद्धतीने कामं मंजूर, कचऱ्यामध्ये सुद्धा फार मोठं राजकारण झालेलं आहे. हो, म्हणजे आता जसं दिसतंय की म्हणजे जी अवस्था आपल्या शहराची दिसते आणि तरी सुद्धा ज्या गतीनं आपण त्यांच्यावरती ऍक्शन घेऊन त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे ती होताना दिसत नाही. आजचीच अवस्था नाही. आज प्रत्येक वार्डात घाणीचं साम्राज्य प्रचंड. म्हणजे तुम्ही ठिकठिकाणी कोपऱ्याला, याला कारण यांचं राजकारण आहे आणि मला वाटतं महापालिकेमध्ये कुठेतरी कार्यक्षमता आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे जर आपण ठरवलंच तर मला वाटते बऱ्याच चांगल्या गोष्टी होऊ शकतात. परंतु म्हणजे ते कल्चर डेव्हलप करण्यासाठी नेत्यांची धाक असली पाहिजे आणि सकारात्मकतेने महापालिकेमध्ये सगळे व्हावं ह्याच्यासाठी नेत्यानं
त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, तिथं धाक असली पाहिजे आणि डिरेक्शन त्या ठिकाणी महापालिकेला दिलं पाहिजे. आता बघा, नाही नेते लक्ष, आता परवा नेते आले, त्यांनी आमदारने तिथं मिटिंग घेतली, काही निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून असेल. नाही, आम्ही तर सतत म्हणत होतो की मी जसं आता 7 वर्ष झालं पाहतोय, एकदा सुद्धा त्यांनी महानगरपालिकेची पायरी चढली नाहीये. आणि आता निवडणुकीच्या तोंडावरच अनेक जणांकडून अनेक विषय उचलल्यानंतर आता त्यांना असं कधीतरी वाटलं की आपण महापालिकेत जाऊन बोलावं. पण ते बोलल्यानंतर 5 वर्षानंतर तरी वाटलं जी. आणि ते बोलल्यानंतर सुद्धा आज कचऱ्याची काय अवस्था आहे, किंवा त्यांनी ज्या विषयांसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन मांडणी केली त्या विषयामध्ये काय सुधारणा झालेली आहे याचं चिंतन केलं पाहिजे. आणि जर ती सुधारणा झाली नाहीये तर त्या संदर्भात पुन्हा एकदा फॉलोअप म्हणून आपण काय पावलं उचलली त्याच्या संदर्भात चिंतन झालं पाहिजे. आणि जर पावलं जर उचललीच नसेल आणि जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर की आम्ही बैठक घेतली पण त्याच्यातून काही साध्य झालं नाही, मग पुढं काय? मग शहराला असंच ठेवायचंय का? शहराला असंच घाणीमध्ये ठेवायचंय का? असा प्रश्न मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पडतो. अजित साहेब, ज्यावेळेस गेली महानगरपालिका निवडणूक झाली, तुमच्या भारतीय जनता पार्टीला प्रचंड यश मिळालं, बहुमत मिळालं, तुमचा महापौर झाला. तो महापौर तुम्हाला टिकवता आलेला नाही का? हो, एवढी कमाई आहे का ह्या महानगरपालिकेमध्ये की एक नगरसेवक फोडण्यासाठी 50-50 लाखाचा व्यवहार होतो? आहे एवढी कमाई आहे नगरसेवक महापौर मध्ये या महानगरपालिकेत? कारण तुम्ही अनुभवलेले म्हणून तुम्हाला विचारते, थोडं ठासून सांगा आमच्या प्रेक्षकाने, खरं काय नाही. काय आता हा सारा राजकीय प्रश्न आहे की त्यांनी आमचे लोक फोडले आणि त्या ठिकाणी सत्ता काबीज केली, परंतु ते महत्वाचं नाही आहे. ते सत्ता काबीज केल्यानंतर आमच्या सत्तेमध्ये आम्ही काय काम केलं आणि त्यांनी काय काम केले ह्याची तुलना होणं आवश्यक आहे. आता पैसे कोण खाल्ले वगैरे तो तर संशोधनाचा आणि शोधाचा विषय आहे, बरोबर. परंतु आम्ही सत्तेमध्ये असताना 2018 मध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये, कचरा व्यवस्थापनामध्ये भारतामध्ये पहिला नंबर. तुम्हाला पारितोषिक सुद्धा मिळालं होतं लातूर शहराचा, फर्स्ट इन इंडिया. म्हणजे अरे बापरे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये लातूर शहराचा प्रथम क्रमांक. म्हणजे पारितोषिक घ्यायला सुद्धा इथले पारितोषिक घ्यायला गेले होते दिल्लीला, मला आठवतंय की म्हणजे. आणि ते एक ट्रेंड होता की एक ट्रेंड होता की 2017 मध्ये आपला 318वा रँक होता देशामध्ये. मग 2018 मध्ये जवळपास म्हणजे तो रँक 100 न कमी आला आणि डायरेक्ट मग आपण प्रथम आलो. त्याच्यावरती काम केल्यानंतर हे सगळं झालं. म्हणजे सगळं तुमच्या भाजपचा महापौर होता तेव्हा झालं. आणि जसं सत्ता गेली तशी उलटी गिनती लातूर शहराची कचरा सुरू झाली. आणि आज आपण पाहतोय की लातूर शहराची काय दशा आहे. म्हणून ही तुलना व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता राजकारणाचा भाग आहे की त्यांनी ते फोडलं, त्या सगळ्या गोष्टी केल्या, पण ते फोडलं कशासाठी? तर लातूरच्या भल्यासाठी झालं का? नाही झालं ना. उलट तुम्ही तुलनात्मक जर परिस्थिती बघितली तर तेव्हा लाईटची व्यवस्था कशी होती? अमृत जल योजनेचं अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली होती. 25,000 लोकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम झालं होतं. ESLच्या माध्यमातून, केंद्र शासनाची कंपनी आहे, 15,000 पोल आहेत आपल्या लातूर शहरामध्ये. त्या पोलवरची प्रत्येक लाईट बदलून तिथं LED लाईट लावण्याचं काम झालं होतं. कचरा व्यवस्थापनाचं म्हणजे सुरळीत चाललेल्या या महानगरपालिकेच्या कारभाराला तुम्ही डायरेक्ट बोला ना की आम्ही देशमुख म्हणजे आमदारांनी ब्रेक लावला आणि माणूस फोडून त्यांचा महापौर त्या ठिकाणी बसवला का? आता विकास करायचा आहे का लातूरचा भकास करायचा आहे हे आता लातूरची जनता ठरवेल. त्यांनी ठरवलेलं आहे, लातूर जनता पाहते. आता दुसरा प्रश्न असा आहे की अजित साहेब, पिण्याचं पाणी, आता पावसाळा आहे बघा, पावसाळ्यामध्ये सुद्धा जर 8-10 दिवसाला पाणी यायले. आता या महानगरपालिकेला काय म्हणजे आता काय प्रकार काय आहे मला तर तुमच्या प्रेक्षकांना सांगा, कारण आज पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण आहे. काही ठिकाणी तर 10 दिवसाला पाणी आहे. नाही, मग आपण तेच म्हणतो की जसं लातूरला शाश्वत पाणी आलं पाहिजे आणि शाश्वत पाणी आल्याशिवाय लातूरचा जो लॉंग टर्म विकास आपण जो म्हणतोय तो कुठेतरी होऊ शकत नाही, असं सर्वांनाच ज्ञात आहे, सगळ्यांच्याच म्हणजे अभ्यासात आहे. परंतु ह्याच्यासाठी आपण प्रयत्न काय करतो असा जर विचार केला तर गेल्या 15 वर्षामध्ये असा प्रयत्न झालाय असं मला वाटत नाही. म्हणून आज जर 8 दिवसाला पाणी येत असेल आणि बघा ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा
सगळे बोर आटून गेले होते आणि अक्षरशः असं वाटत होतं आता कुठं मिरजेवरून पुन्हा पाणी आणावं पुन्हा लागतं. आपल्या रेल्वेनं पाणी आणावं लागतं. अशी परिस्थिती झाली होती. होय होय. पण सुदैवानं पावसाळा लवकर आला, आपल्याला पाण्याचा तो आधार मिळाला. परंतु हे सतत असं का, बरोबर, सतत आपण इनसिक्युअर का, असा विचार इथल्या राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. नुसत्याच तुकट्या उघड्या ठेवा हो हो हो. आणि आता मी हो. 1 महिन्यामध्ये उजनीचं पाणी नाही आणलं तर मी राजीनामा देतो. लोकांची थट्टा उडवून अशा पद्धतीचं काम होणार नाहीये. तुमच्यामधला तो कार्यकर्ता दिसला पाहिजे, त्याला आंदोलनाचं स्वरूप आणलं पाहिजे, त्याचं संघर्ष तुमचा दिसला पाहिजे की मला पाणी आणायचंय. ही भावना मला वाटते आता सध्या त्याची कमतरता आहे. बघा अमित देशमुख, तयार गडी मिळतोय तुम्हाला समोर. आणि आता एक दुसरी गोष्ट अशी आहे, आजी तयारी झाली का विधानसभेची? म्हणजे प्रवास चालू आहे. म्हणजे पक्षाकडे मागणी करणार आपण? मागच्या वेळेस म्हणजे आपण लातूर शहर का ग्रामीण? लातूर शहरामध्ये मागच्या वेळेसही आपण मागणी केली होती 2019 मध्ये, आणि यावेळेसही मागणी केलेली. आता पक्ष काय निर्णय घेतोय तो बघूयात. परंतु एक कार्यकर्ता म्हणून बरोबर आमची जबाबदारी असते की घराघरापर्यंत पोहोचवलं पाहिजे, पक्षाचं काम पोहोचवलं पाहिजे. दारोदारी त्यांचे दार ठोकून पक्षानं काय केलंय, काय समस्या आहेत हे ऐकून घेतल्या पाहिजे. लाडकी बहीण योजनेचा आता सध्या भरपूर प्रचार झालेला आहे. आपण काय काय काम केलंय लाडकी बहीण योजनेसाठी? लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती तुमची दिसली आम्हाला. जनजागृती तर केलीच, परंतु काय असतं त्याचा शेवट काढावा लागतो. हो, जनजागृती करणं, फॉर्म घेणं, फॉर्म भरून घेतले तुम्ही, त्याच्यावरती त्या सगळ्या यंत्रणा लावून किती महिलांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचले असेल? किमान 1,500 महिलांपर्यंत, 2,500 महिलांना आपण तिथं लाभ मिळेल. या पंचमीला त्यांच्या खात्यावर पैसे आले, त्यांच्या खात्यावरती सुद्धा पैसे आले. आणि ह्या 30 तारखेपर्यंत अजून किमान 1,001 महिलांना तो लाभ मिळणार. म्हणजे मी वैयक्तिकरित्या जे प्रयत्न केले जवळपास 3,500 महिलांचा महिना 1,500 रुपये सुरू झाले. याला जबाबदार अजित पाटील कवेकर, म्हणजे ज्यांनी, मला आठवते की माझ्याकडे प्रचार यंत्रणेत आले होते की आपल्याला ही लाडकी बहीण योजनेचं रथ वगैरे करायचं, ऑडिओ वगैरे बरेचसे काम आपण केली. आणि मला आनंद याचा वाटला की ही अशी कार्यकर्ते तयार व्हायला लागले. पण आता अजित साहेब समोर लढाई पैलवान मजबूत आहे, बरोबर आहे? होय. आणि आम्हाला आठवण यायला आता शिवाजीराव पाटील कवेकरांच्या विलासरावच्या लढाईची, की आम्ही कशा पद्धतीने लढलो काय, त्याचे साक्षीदार 15-16 लोक लातूर, त्यातले 4-5 गेलेले आहेत. आता अजून 2-5 लोक राहिलेले आहेत की ज्यांनी हा इतिहास घडवलेला. तर आता बेटा बाप से सवाई असं एक सध्या वातावरण आहे. कारण तिकडं अमित देशमुख विलासरावांचे चिरंजीव, इकडं अजित पाटील कवेकर, शिवाजीराव पाटील कवेकरांचे चिरंजीव. म्हणजे अजून वातावरण पुन्हा 95चं सुरू झालं अशी लातूरात चर्चा सुरू झालेली आहे. लोक प्रचंड नाराज आहेत. त्यांचं खोटं बोलणं, त्यांचं ओझरतं उसणं हसणं, लोकांची टिंगल करणं आणि गरिबांची चेष्टा करणं हे कुठंतरी आता भोवेल त्यांना, अशी वातावरण निर्माण झालंय. याचा फायदा अजित पाटील कवेकर कसा घेणार, जरा थोडंसं आम्हाला सविस्तर सांगा. नाही, आम्ही जनतेमध्ये जाणारे कार्यकर्ते होतो आणि म्हणून हेलिकॉप्टरनं फिरणं, जेव्हा कधी शहरामध्ये कुठलाही प्रश्न समोर येतो त्याला वाचा फोडण्याचं काम करणारे कार्यकर्ते. आणि मग जनतेमध्ये कोणते प्रश्न आंदोलन केले? तुमच्या आंदोलनाची एकदम उदाहरणं द्या की आम्हाला. जसं कचऱ्यासाठी अनेक आंदोलनं केली आम्ही. तिथं अन्नत्यागाचं आंदोलन केलं, तिथं म्हणजे कचऱ्याची ढिगं नेऊन महापालिकेच्या दारावरती जाऊन आंदोलन केलं. असे किमान 10-15 कचऱ्याच्या संदर्भात आंदोलन केलं. पिवळं पाणी जेव्हा लातूर शहरामध्ये येत होतं, 2 महिने झाले येत होतं, आणि आम्हाला असं वाटलं की बाबा 2 महिने आल्यानंतर सुद्धा जर आपल्या इथल्या लोकप्रतिनिधीची काही भूमिका दिसत नाही, म्हणजे तर आम्ही म्हणजे एक महापालिकेमध्ये मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं. पार्किंगसाठी केलं, अनेक विषय म्हणजे लाईटीसाठी केलं, पार्किंगसाठी केलं, मूलभूत विषयांसाठी सातत्याने आंदोलनं केले. म्हणजे राज्यस्तरावरच्या विषयांसाठी सुद्धा केले. मला म्हणायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा कुठला प्रश्न उद्भवत होता तेव्हा आम्ही त्याच्यावरती आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. आणि तिथं रोखठोक म्हणजे जो विषय त्याला हाती घेणं आणि त्याच्यामध्ये कोण जबाबदार आहे त्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी मांडणी करणं आणि त्याला न्याय मिळेल अशी भूमिका त्याच्यात घेणं. आणि मॅनेज आंदोलनं नाही,
म्हणजे आमचं वडिलांपासूनच एक राजकारणाचं धोरण राहिलेलं आहे की ज्या ठिकाणी आंदोलन तर आंदोलनच. आपण ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं काम करतोय त्याला किंमत जरी मोजावी लागली तरी आपण त्या विचारानंच स्ट्रॉंगली राहिला पाहिजे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. आणि म्हणून मी आज एक भूमिका घेतो, उद्या शांत राहतो, किंवा कुठली दुसरी निवडणूक आली की शांत राहतो, इथं जास्त असं नाही. तुम्ही जर आमचं राजकारण पाहिलं तर मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून मला 2019 मध्ये तिकीट जरी नाही मिळालं तरी मी शैलेशजी लाहोटींसाठी स्टेजवर उठून प्रचंड पक्षासाठी प्रचंड आक्रमक जे काही बोललं पाहिजे, मांडलं पाहिजे ते केलं. लोकसभेत सुद्धा शृंगारे साहेबांनी आम्हाला काय असं तुम्ही या पद्धतीने लोकसभेत फटका बसायचं कारण काय लोकसभेमध्ये? आता त्याला अनेक कारण आहेत. असं तुम्ही जसं ऐकता की फेक नॅरेटिव्ह, जिथं आता त्या फेक नेरेटिव्हला सुद्धा तुम्हाला उत्तर आता म्हणजे आता तर ते पुन्हा सुद्धा अजून काही नवीन नेरेटिव्ह तयार करतायत. आणि जसं आपण ऐकतोय की त्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो, त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे आणि त्याचे उत्तर व्यवस्थितपणे आपण दिले पाहिजेत. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जर भाजपला कशी मेहनत करावी लागणार या विधानसभेला, कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये कसून मेहनत करावीच लागते. पण आता जसं आपण म्हणालो की कदाचित नॅरेटिव्हला समजून घेण्यामध्ये आपण कमी पडलो, पोळल्यामुळे ताक सुद्धा फुंकून प्यावं लागणार आहे. आता विषयच नाही, आपण मागच्या निवडणुकीमध्ये मेहनत केली होती, पण आपल्याला काही विषयामध्ये थोडासा संभ्रम निर्माण झाला आणि तिथे आपल्याला फटका बसला. तर त्याच्यात सुधारणा करून पुन्हा तशी गोष्ट घडणार नाही याची दक्षता आपण येत्या निवडणुकीमध्ये घेतली. तुमच्या शृंगारेने सांगितलं निवडणूक झाल्यानंतर की नेत्यांनी काम केलं नाही, कार्यकर्त्यांनी केलं नाही. याला तुम्ही काय उत्तर देऊ शकता? आता मला वाटते त्यांनीच त्या संदर्भात चांगल्या पद्धतीने विश्लेषण देऊ शकतात. त्यांना असं का वाटते त्याचं उत्तर त्यांनी चांगल्या पद्धतीने देऊ शकतात असं मला वाटतं. पण गंमत कशी आहे की आता ही जी, कारण डॉक्टर काळगेचा विजय हा जातीय समीकरणावर आहे, बरोबर आहे. लिंगायत, मराठा, इकडे जरांगेंनी त्यांना साथ दिली. आपल्याला काय वाटतं जरांगेच्या आंदोलनाच्या बाबतीत? नाही, मला वाटतं की म्हणजे जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्याचा नक्कीच फटका पूर्ण मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष, मराठवाड्यात जवळपास बीजेपी साफच झाली, म्हणजे तो फटका बसलेला आहे. हे सर्वजण मान्यही करतात. आणि दुसरा विषय जसं म्हणालो, राष्ट्रीय स्तरावरतीच संविधान धोक्यामध्ये आहे. हे जे फेक नॅरेटिव्ह पूर्ण देशभरामध्ये पसरवलं, त्यामुळे काही बरेचशी मतं आपले, हो बिलकुल, त्याचा म्हणजे दलित मतांचा सुद्धा परिणाम झाला. हो 100%. इकडे मराठा मतावर परिणाम झाला. हो. काय अभ्यास केलाय तुम्ही आपल्या मतदारसंघाचा? नाही, मला असं वाटतं की आपलं खूप एक परिवर्तनवादी मतदारसंघ आहे. होय. आणि त्याची उदाहरणं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहेत. म्हणजे मला प्रकर्षाने आमच्या वडिलांचा तर निवडणुकीचा विषय आहे, परंतु आपले डॉक्टर जनार्दन वाघमारे साहेब जेव्हा, ती एक तुमची जमेची बाजू आहे तुमच्या वडिलांचा विजय जी. कारण मला आठवते की एक दिवशी शिवाजीराव मला सांगत होते की ज्यावेळेस शिवाजीराव शपथविधी घ्यायला गेले आमदारकीची, तर अख्खं सभागृह उठून पाहत होतं की विलासरावला पाडणारा कोण शेर आहे, हे पाहण्यासाठी अख्खं सभागृह उठलं होतं. तर असे हे शिवाजीराव पाटील कवेकरांचे सुपुत्र आहेत, आता चमत्कार घडण्यासाठी पुन्हा सज्ज झालेले आहेत. बरोबर आहे. नाही, तो विशेष म्हणजे ते 6 खात्यांचे मंत्री होते, अनेक वर्ष मंत्री राहिले होते, आणि म्हणून त्यांना कोणी पाडूच शकत नाही अशी एक भावना होती. आणि ते वडिलांनी केल्यामुळे लोकांना त्याचं फार कौतुक वाटतं की विलासरावांना आमच्यासारख्या चिटोऱ्या पत्रकारांनीच पाडलेले, कारण त्यांनी आम्हाला त्याच मामुली म्हणले होते. आम्हाला काय म्हणाले, तुमच्यासारख्या मामुली चिटोऱ्या पत्रकारांनी आमच्यावर काही फरक पडत नाही. मग आम्ही चिटोऱ्या 10 चिटोऱ्या गोळा झाल्या. त्याच्यात 2-4 मोठ्या चिटोऱ्या होत्या, ज्यामध्ये आमचे पत्तर जे आहेत, काय आमचे मोहन मानेंचं ते जनजागर पेपर होता, आमचा लावालावीचा होता, काय असे आम्ही बऱ्याच लावालाव्या केल्या. आणि ज्यावेळेस विलासराव पडले, आम्हाला विचारलं दुसऱ्या दिवशी, बळवंतने सांगितले अरे तुम्ही मला कसं पाडलं? आम्ही त्यांना सांगितलं, साहेब आम्ही तुम्हाला आफलीवर पाडलं. आफलीवर पाडलं म्हणजे आम्हीच अफवा पेरायची. SR देशमुखांना बोबरों काळीची गच्ची पकडली, झालं. ती अफवा लगेच खाली पार शाहू चौकापर्यंत यायची. असं करत करत आम्ही विलासरावला पाडलं. काय पण आता हे आताचं वातावरण बदलले, आता राजकारण बदललेलं आहे. आता अजित, काय आव्हान आहे तुमच्यासमोर? म्हणजे तुम्हाला आता कशा पद्धतीने तोंड देणं, काय तयारी काय? नाही, आव्हान हेच आहे. त्यांच्याकडे साखर कारखाने आहेत,
त्यांच्याकडे संस्था आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनी मंत्रीपद भोगलेली आहेत आणि ह्या साम्राज्याला आपल्याला टक्कर द्यायची. म्हणून म्हणलं विचारतो की तुमचा अभ्यास काय झाला, म्हणजे किती लोकसंख्या मतदारसंघाची काय? ह्याच्यामध्ये मला महत्वाचा विषय असा वाटतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही आकडेवारी तुम्ही समोर ठेवली, सगळ्या मोठ्या गोष्टी त्यांच्या ज्या आहेत त्या समोर ठेवल्या, पण मला वाटतं लोकशाहीचं हेच तर खरं म्हणजे सौंदर्य आहे की त्याच्यामध्ये जेव्हा इलेक्शनला आपण थांबतो आणि जेव्हा कॅन्डिडेट म्हणून आपण समोर येतो तेव्हा आपण एका प्लॅटफॉर्मवर असतो. बरोबर. तेव्हा तुमचा पैसा, तुमचं हे सगळं दिग्गजपणा हा सगळा समान होतो. बरोबर. म्हणजे पुढचा कॅन्डिडेट तुमचा जो असतो तो पैशानं असेल किंवा बाकीच्या गोष्टीनं असेल, त्या सगळ्या गोष्टी मला वाटते महत्वाच्या राहत नाहीत. तेव्हा विचार महत्वाचे राहतात, तुमचा संघर्ष महत्वाचा राहतो, तुमचा संपर्क महत्वाचा राहतो, तुमचा लढा महत्वाचा असतो आणि जनसामान्याची भूमिका महत्वाची असते. या गोष्टींवरती मला वाटते निवडणूक येऊन टिपते आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसे त्या ठिकाणी पुढे घेऊन जाऊ शकता त्याच्यावरती पुढच्या गोष्टी अवलंबून असतात असं मला वाटतं. आणि म्हणून मी काही देऊ शकत नाही. मी एक आज शहरातला कार्यकर्ता म्हणून गेले 8 वर्ष काम करतोय. मी कोणाला काही देऊ शकत नाही, पण मी एवढं ठासून सांगू शकतो की मी माझा संघर्ष देऊ शकतो, घाम देऊ शकतो, तळमळ देऊ शकतो, वेळ देऊ शकतो, सन्मान देऊ शकतो, विकास देऊ शकतो आणि विषयांना वाचा फोडू शकतो, हे मी ठासून सांगू शकतो. बरोबर. आता जर तुम्ही ऐकलं असेल की इथे आमदार साहेब 64 दिवस वर्षातून फक्त लातूरला होते असं एका पत्रकारांनी सर्वे केला. फक्त 64 दिवस. फक्त 64 दिवस. मग आता मी ज्या गोष्टी म्हणालो म्हणजे 5 वर्षात फक्त 64 दिवस. फक्त नाही, 1 वर्षामध्ये 64 365 दिवसापैकी 64 दिवस 300 दिवस अमित देशमुख साहेब बाहेर असतात. 64 दिवस लातूरला होते. मग आता आपण म्हणतो मला लातूरसाठी तळमळ आहे, मी त्याच्यासाठी भांडतो, रडतो, संपर्क ठेवतो, मला काहीतरी करून दाखवायचंय. हे 64 दिवसात शक्य होणार आहे का? ते पर्यटनाला येतात आणि त्याच्यामुळं मी काही देऊ शकत नाही. तुम्ही जे ते सगळं ऐकवलं ना, एवढे कारखाने, मी काहीच देऊ शकत नाही. मी माझा घाम देऊ शकतो. बरोबर. मी हा लढा देऊ शकतो. मी रस्त्यावर उतरून त्या पार्किंग वाल्याला भांडू शकतो. मी महापालिकेच्या गेटवरती तिथं कचऱ्याचा ढीग ओतून मी त्या ठिकाणी आयुक्ताला प्रश्न विचारू शकतो, प्रश्न सोडू शकतो. मी गांधी चौकामध्ये तिथं बसून 3 दिवस अन्नत्याग आंदोलन करून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुक्तांना तिथपर्यंत येण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. मी बाजार समितीमध्ये जाऊन तिथं 16 दिवस बाजार बंद असताना मी माझ्या बेंबीच्या डेटापासून ओरडून मी हाक मारू शकतो की तुम्ही इथपर्यंत या. ह्या गोष्टी माझ्याकडे देण्यासाठी खूप काही आहे आणि म्हणून त्या विश्वासावर मी भारतीय जनता पक्षाचं तिकीट मागतो. अजित साहेब, तुम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्त्यांनी, तुम्ही कुठल्या पदावर सध्या भाजपचे? मी भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. भारतीय जनता प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी आहे. परवा बोलता बोलता आमदारांनी काय म्हणाले की लातूरचा भाजपचा उमेदवार मी ठरवणार म्हणजे अमित देशमुख ठरवणार. मग मला सांगा तुम्ही, जर त्यांनी उमेदवार ठरवणार, नाही त्यांनी असं म्हटले तसं माझ्या नाही, काल दीपक सोळणी कबूल केला आमच्या मुलाखतीत. हो भैया म्हणाले. हो मग आता ह्याला मग मला सांगा, मग भाजप मॅनेज असं वाटत नाही? नाही, मला असं वाटतं लोकांमध्ये आम्ही मॅनेज आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. नाही, मला असं वाटतं की तो त्यांचा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. त्यांनी रोज जी गोष्ट बोलतात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी ठरवतो, म्हणजे ते एक असा नॅरेटिव्ह शहरामध्ये तयार करतात की मीच सगळं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते थोडस सुखावून जातात. त्यांना असं वाटतं की आपण आपला साहेब मोठा काही करून उपयोग नाही, वेगळा काही विचार केला तर हे सगळंच ह्यांच्या हातात आहे की काय, असा एक परसेप्शन क्रिएट करतात. म्हणजे कार्यकर्ते पळून जाऊ म्हणून तो राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग आहे. तुम्ही पाहिलं असेल की मला नाही वाटत की देवेंद्र फडणवीस अमित देशमुखांना विचारून तिकीट देतील. अजिबातच मानायचं काही कारण नाहीये, कारण आज अशोक चव्हाण साहेब भारतीय जनता पक्षात आहेत. बरोबर. आज मोठे मोठे नेते आज भारतीय जनता पक्षात आहेत
आणि म्हणून भारतीय जनता पक्ष पूर्ण देशभरामध्ये इतका मोठा पक्ष आहे आणि कुठंतरी यांच्या ऐकण्यावरून लातूरचं तिकीट ठरतं असं ते जेव्हा म्हणत असतील ते हास्यास्पद आहे. ज्या भारतीय जनता पक्षाचे 16 ते 17 राज्यांमध्ये सत्ता आपण पाहिलेली आहे, ज्या भारतीय जनता पक्षाचे 2,500हून जास्त आमदार आपण ह्या देशामध्ये पाहिलेले आहेत, त्या भारतीय जनता पक्षाला मी मॅनेज करतो म्हणून ते नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न असतो आणि त्याच्यामध्ये आपण अडकतो कधी कधी. आता मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की काय अपयश, काय आमदारांचं अपयश तुम्हाला हे पहा, तुम्हाला आता निवडणूक लढवायची म्हणल्या साम दाम दंड भेद आरोप सर्व काही हात्यारे घ्यावे लागतील. काय बरं म्हणजे आता लोकांना तुम्ही काय सांगता, अपयश कुठे आहे, आमदारांचं अपयश कुठे आहे? मला असं वाटतं की आज 8 दिवसाला पाणी येतं आणि त्याच्यासाठी आपल्याला कसल्याच पद्धतीची तळमळ किंवा दिशा दिसत नाही, हे अपयश आहे. आज आपल्या MIDC क्षेत्रामध्ये टॅक्सेशनचं जे प्रमाण आहे, आज बरेच उद्योजक ओरडून थकले. टॅक्सेशनचं जर प्रमाण बघितलं तर म्हणजे स्क्वेअर फीटाला 7 ते 8 रुपये टॅक्स. जिथं कुठं चिकलठाण्याला तुम्ही जर गेलात संभाजीनगरकडे तर तिथं 1 रुपये स्क्वेअर फुटाला टॅक्स असं रोज आमचे उद्योजक सांगतायत आणि त्याच्यामध्ये बदल करून इथं इंडस्ट्री प्रमोट केली पाहिजे असं म्हणतायत. ते होत नाही, हे आपलं अपयश आहे. आज आपल्या इथं मराठवाडा कोच फॅक्टरी व्यतिरिक्त कुठलाही उद्योग अशा पद्धतीचा आला नाही, हे आपलं अपयश आहे. आज कान्याकोपऱ्यामध्ये आपल्याला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात, हे आपलं अपयश आहे. आज आपल्या चौक बघा, आज आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स बघा, गांधी मार्केट, आपले चौक साम्राज्य म्हणजे औसेकर साहेब तुम्ही बघा, चौक बघा. मी कोट्याला गेलो होतो, तिथं घटोत्कच कच नावाचा चौक होता. ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की इथल्या नेत्याचं कदाचित विजन काय आहे. अरे अशी एक गोष्ट सांगा लातूरमध्ये जी त्यांच्या नेतृत्वाच्या प्रयत्नातून गेल्या 15 वर्षामध्ये झाली आणि ती पाहिल्यानंतर वाटतं वा, होय काय दिशा आहे लातूरची. म्हणजे लातूरात चांगलं काही घडूच नाही असं काय म्हणजे नाही. आता ते विजन आता बघा, विलासरावच्याच नावानं नानाणी पार्क मध्ये एका व्यापाऱ्यानं चांगलं थाटलं होतं की लहान मुलं खेळावे, काहीतरी त्यांना मुंबई पुण्याचा आनंद मिळावा, खेळणी आणली त्यानं, बरंच काही 2-3 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी लावले. त्या सुद्धा व्यापाऱ्याला जिरीस करून JCBनं त्याचं साहित्य तोडण्याचा सुद्धा कुठील डाव या सत्ताधाऱ्यांनी केला. मी स्वतः एकदा तिथं ते JCB घेऊन गेल्यानंतर तो बिचारा ब्रिजवासी रडतोय, रोज म्हणतोय दादा आता मी कोर्ट केस लढतोय, आणि तो बिचारा एक मारवाडी माणूस आणि त्याच्या मागे सगळे लोक लागले. एकदा JCB घेऊन तिथले अधिकारी महापालिकेचे तिथे आले आणि त्यांनी CCTV वगैरे फोडले, त्यांनी तोडायला तयार. मला ब्रिजवासींचा फोन आला, मी त्वरित त्यांच्याशी संपर्क साधला आणि मी म्हटलं काय डॉक्युमेंट आहे तुमच्या हातामध्ये, तुम्हाला तोडण्याचा कोणी अधिकार दिला. त्या बिचाऱ्याचा 12 वर्षाचा करार आहे. तेव्हा ती प्रक्रिया थांबवली आणि जर तुम्ही तो पूर्ण म्हणजे महापालिकेचा आणि त्यांचा म्हणजे जो काही संवाद झालेला आहे, पत्रव्यवहार झाले, ते जर पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल अक्षरशः डाव टाकून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न ते कसं आहे. आम्ही देशमुखांचा कोणतरी एक चट्टापट्टा जवळचा चाहता आहे, त्याला ते द्यायचंय त्यांना, कारण त्यांना त्यांची मतं पाहिजेत. त्याच्यासाठी हा चाललेला खटाटोप आहे. म्हणून त्या बिचाऱ्याला मारवाड्याची मतं काय गेली तर गेली चालतील, आम्हाला त्या मोठ्या समाजाची मतं पाहिजेत असा कुठील डाव रस्ता तिथे छोट्या म्हणजे एवढं खालच्या थराचं राजकारण चालू राहतं. मला असं वाटतं की तिथं एकदा टेंडर दिल्यानंतर म्हणजे कायदेशीर त्यांनी ते त्या ठिकाणी सेटअप उभं केलं, ते काम करत होते. आपल्याला जर काही नेतृत्वाला वेगळं काही करण्याची जर इच्छा होती तर त्याला रीतसर एक प्रक्रिया घेऊन आपण पुढे जायला पाहिजे होतं. परंतु त्याला अडचणीत आणून त्यांच्यावर लोक पाठवून ह्या सगळ्या बुलडोझर करून त्याला इंटिमिडेट करून तुम्ही जर त्याला दाबण्याचा प्रयत्न जर करत असाल तर मला वाटते आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत असताना एक वेगळा मेसेज समाजामध्ये जात असतो आणि म्हणून ती अतिशय चुकीची घटना त्यांच्यासोबत घडत होती. आता ते कोर्टात विषय चालू आहे, तो थांबलाय विषय थोडासा, पण मला असं वाटतं की शेवटी सत्याच्या बाजूने न्याय मिळेल. शेवटी त्यांनी सगळ्या गोष्टी कायदेशीर केल्या होत्या म्हणून आज इथपर्यंत टिकलंय, अन्यथा केव्हाच त्यांना तो दाबण्याचा प्रयत्न झाला होता. अजित, मला एक थोडं सांगा, तुमच्या घरातच शिक्षक आहेत राजकारणाचे, शिवाजीराव, कधी वडिलांचं तुम्हाला काही मार्गदर्शन मिळतं काय तुमच्या या कार्यक्षेत्रात, म्हणजे राजकारणावर काही चर्चा घरामध्ये?
होत असते राजकारणावरती चर्चा. आणि मी माझ्या वडिलांचं मी जवळून गेल्या 7-8 वर्षामध्ये राजकारण पाहतोय. अतिशय सरळ स्वभावाने आणि नॉन कॉम्प्रोमाइजिंग नेचरनं त्यांनी राजकारण केलेलं आहे. कुठलाही विषय त्यांच्या समोर आला की ते निर्भीडपणे आणि रोखठोकपणे त्याला फेस करतात, पुढे जातात. आणि राजकारण त्यांच्यासाठी एक प्रवास आहे. इट्स नॉट अन डेस्टिनेशन. पुन्हा मग कुठे राज ठाकरेला भेट, राज ठाकरे साहेबांसोबत तर काय प्रकार काय, कशामुळे राज ठाकरे साहेबांसोबत साहेबांच्या त्याची फार चर्चा झाली. पण राज ठाकरे अनेक वर्षापासून स्नेहाचे संबंध होते. आणि मला म्हणजे जे काही लोक बोलत होते की असं चर्चा खूप झाली मीडियामध्ये. साहेबांना जर असं काही समजा राज ठाकरे साहेबांना बोलायचं असतं तर ते मुंबईला बोलून घेतलं, रेस्ट हाऊसवर जाऊन बोलण्याची काही आवश्यकता नव्हती असं मला वाटतं. परंतु त्याला ती स्नेहाची भेट होती. मराठवाड्यातले काही प्रश्न राजसाहेबांच्या कानावरती टाकले पाहिजेत, त्यांनी ते उचलले पाहिजेत या भावनेनं साहेबांनी त्यांची भेट घेतली होती. आणि दुसरं कुठलं असं म्हणजे काही अजिबातच नाही. आणि अजितला मनसेच तिकीट द्या वगैरे मी म्हणालो ना की असं समजा जर असा काही खरंच विचार जर असता तुम्ही जाहीरपणे सांगितलं असता. आणि इथं भेटण्याची आवश्यकता नव्हती ना की बाबा आपण इथं भेटावं. अशी राजरोज भेटायची ही गोष्ट नाहीये. आपण मुंबईत भेटले असते, समजा त्यांना पक्षाचं तिकीट पाहिजे होतं किंवा त्यांना अजितला तिकडून उभं करायचंय, असं काही डोक्यात प्लॅन आहे? नाही, अजिबातच नाही. बरं, समजा भाजपन तिकीट नाही दिलं तर काय करणार? नाही, मी भारतीय जनता पक्षामध्ये आता 7-8 वर्ष काम करतोय. अजून पक्ष बदललेले भारतीय जनता पक्षाला मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. म्हणून पक्षाला मागच्या वेळेस मला जेव्हा 2019ला तिकीट नाही मिळालं म्हणून मी काही लगेच नाराज केला असं नाही. त्यापेक्षा मी ताकदीनं, शैलेशजी लावटे आमचे उमेदवार होते, मी ताकदीनं त्यांच्यासाठी तिथं प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा कधी भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीची वेळ येते तेव्हा मी नॉन कॉम्प्रोमाइजिंग. म्हणजे आता तिकीट कुणाला मिळू, तुम्ही सगळे मिळून त्या आमदारला निवडून आणणार? नाही, प्रश्नच नाही. मग ते कोणाला मिळत? मी तर ऐकलं की 15-17 लोक इंटरेस्टेड आहेत निवडणुकीला उभं राहण्यासाठी. अनेक इच्छुक शहरामध्ये आहेत. पण सर्वांचं तेच मानस आहे की जेव्हा हे सगळं तिकिटाची प्रक्रिया संपेल, ज्याला कोणाला तिकीट मिळणार आहे त्याच्या पाठीमागे आम्ही सगळेजण आणि सगळे ताकदीनं उभं राहून हे करणार. बरं, परवा तुम्ही पदयात्रा काढली, म्हणजे फार सक्सेस झाली. लातूरमध्ये फार प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोणती यात्रा आहे ती? आम्ही संवाद लातूरकरांशी ही पदयात्रा चालू केलेली आता जवळपास 6-7 दिवस झालेले आहेत. आणि पूर्ण शहर पिंजून काढायचं मानस आहे. आणि ह्याचा मुख्य हेतूच आहे की भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे ते आपल्याला घरोघरापर्यंत घेऊन जायचंय. सामान्य नागरिकांचे प्रश्न आपल्याला ऐकून घ्यायचे. आता बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला शहर माहिती आहे, पण घराघरापर्यंत गेल्याशिवाय तुम्हाला शहर माहिती होणार नाहीये. बरोबर. आणि म्हणून मी एक कार्यकर्ता म्हणून यात्रेचा उद्देश काय, निवडणूक आहे का काय डोळ्यासमोर? नाही, निवडणुकीला आपण सामोरे तर जाणारच होतो, परंतु त्याच्यापूर्वी आपण पक्षाला घराघरापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. पक्षानं जे काम केले ते सांगितलं पाहिजे आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. आणि मला असं वाटलं एक कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा एक खूप चांगली संधी त्या निमित्तानं भेटतेय. माझे वडील मला सांगत असतात की मी 4दा लातूर शहर पूर्ण डोर टू डोर फिरलोय. 4दा फिरलो. मला असं कधी सांगता आलं नाही. त्याच्यामुळे मला वाटलं म्हणून मी म्हणलं बेटे बापसे बेटा सवय जे शब्द वापरला की नक्कीच. आता शिवाजीराव तर आमचे निश्चित वक्ता आहेतच, प्रश्न नाही. पण जरा 2 काकांनी जास्त आमचा अजित छान बोलतो. कारण मी लोकसभेत अनुभवला, प्रचंड आक्रमक. म्हणजे अजितचं जे भाषण जर तुम्ही स्टेजवर ऐकता अक्षरशः अंगावर काटा आला माझ्या. तुम्ही ज्यावेळेस रत्नापूर चौकात तुमचं भाषण केलं, प्रचंड तुटून पडतो आम्हाला, प्रचंड तुटून पडतो. मला ज्या गोष्टी म्हणजे संवेदनशील असल्यामुळे मला जी गोष्ट दिसते ती मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि वडिलांचं काम इतकं मोठं आहे की मला असं कधी कधी विचार केल्यानंतर वाटतं की त्यांच्या 40-50 वर्षाच्या प्रवासाचा उंचीला आपण जाऊ शकतो का नाही. बरोबर, हा प्रश्न. जसं तुम्ही म्हणालात की जेव्हा विलासराव देशमुख साहेबांचा त्यांनी पराभव केला, लोक बघायला आले होते, ती परिस्थिती तर फार अजून कठीण होती. आज बऱ्याच गोष्टी भारतीय जनता पक्षासाठी खूप चांगल्या आणि सरस आहेत. काम चांगलं आहे. लोकांपर्यंत आपल्याला घरोघरी पोहोचायचे, घेऊन जायचे, लोकांपर्यंत ती भावना निर्माण करायची. आणि त्याच्याशिवाय आपण इथं यशस्वी होऊ शकत नाही, ही भावना माझ्या मनात आहे. आणि म्हणून पक्षाचं काम घरोघरी घेऊन जाण्याचा ह्या यात्रे माध्यमातून प्रयत्न करतोय. मित्रांनो, 40 मिनिट होत आले. आपण ऐकतोय अजित पाटील कवेकरांना. अजित पाटील खाजगीत कसे आहेत?
मी म्हणजे काय रागीट आहेत का मनमिळाऊ आहेत का एकलकोंडे आहेत, कसे आहेत अजित पाटील आहेत कसे? मी खरं तर एकदम सामान्य जसा लातूरकर राहतो ना तसाच मी राहतो. मी सकाळी क्रीडा संकुलात जातो, तिथं व्यायाम करतो, लोकांशी भेटतो, बोलतो, त्याच्यानंतर घरी येतो, कामाला जातो, लोकांना भेटतो. परिवारात कसे आहेत अजित पाटील? खरं तर परिवाराला काहीतरी रोज तास 2 तास देत असतो, 1-2 तास तर आपले होतच असतात, परंतु वेळ कमी देता येतो. आपलं सामाजिक कामामुळे, संस्थेच्या कामामुळे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे वेळ कमी देता येतो. परंतु मी ते बॅलन्स करण्याचा भरपूर प्रयत्न करू असं विचार जरी केला तर अनेक प्रश्न सततच येत असतात आणि साहेबांनी जे काही म्हणजे उभं केलेलं आहे त्याला. शिवाजीराव कधी रागवली आठवत? शिवाजीराव कधी रागवली असं कधी चिडली रागवली कधी नाही? वडिलांचं म्हणजे पूर्वी रागवायचे, पण आता खोड्या करत होतो लहानपणी. नाही, पण मी इथं नव्हतोच, मी हॉस्टेलला होतो पुण्याला. म्हणजे मी इथं खरं तर लातूरमध्ये शिक्षण घेण्याचा कधी मला म्हणजे योग आला नाही. पुण्याला असल्यामुळे मी जेव्हा पण सुट्टीमध्ये येतो भरपूर रागवायचे, काय मारायला आमच्या वडिलांनी आम्हाला भरपूर मार होतं. पण मी दूर होतो म्हणून मार जास्त खाल्ला नाही, मला 100% मार जास्त. मित्रांनो 2-4 मिनिटं वाढली कारण आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं की कसे आहेत अजित पाटील कवेकर. अत्यंत हुशार, लंडनमध्ये शिकले, लंडनमधून शिकून आलेला हा तरुण आणि उद्याच्या लातूरच्या राजकारणाचं एक भविष्य सोनेरी स्वप्न बघणारा हा तरुण आहे. म्हणून लातूरकरांनो, जर आमच्या अजित पाटलाला भाजपनं आशीर्वाद दिला आणि तिकीट दिलं मोदी साहेबांनी, अमित शहानी, नरेंद्रजींनी, बावनकुळेंनी, तर नक्कीच लातूरकरांसमोर एक आम्ही चांगला पर्याय आहे. जसं अमित देशमुख सांगतात की तिकीट मी ठरवणार, तर अमित देशमुख साहेब तिकीट तुम्ही नाही ठरवणार, तिकीट हे भाजप ठरवणार. आणि तुम्ही जे म्हणतात ना मी जो सांगेन, तर इथं 50 उमेदवार लाईनमध्ये उभे आहेत की जे तुम्हाला टक्कर द्यायलाच तयार आहेत. तर बघूया काय होतंय. कसा वाटला आमचा कार्यक्रम अजित साहेब? आमच्या प्रेक्षकांना जात आहे की 1 मिनिट काय बोलू शकतात तुम्ही? औसेकर साहेबांची स्टाईलच अनोखी आहे आणि एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आहे त्यांचं. आणि म्हणून जेव्हा पण मी तुमचे इंटरव्ह्यूज ऐकतो खूप एक तुमची स्टाईलच वेगळी आहे आणि म्हणून प्रेक्षकांना ते भावतं, ते आवडतं. तुमचा फ्लो चांगला आहे. तुम्ही स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूज द्या आमच्या चॅनलला. स्क्रिप्टेड इंटरव्ह्यू घेत नाही. प्रश्न जसे येतात तसे तुम्ही विचार. आम्ही अजितला आधी सांगितलं की कुठले स्क्रिप्ट नाही, डायरेक्ट प्रश्न राहतील. आणि अजित सुद्धा किती तयार आहे, हे मॉडेल किती तयार आहे मला पाहिजे होतं, ते झालेलं आहे. मित्रांनो चला भेटूया उद्या नवीन नेत्यासोबत. माझी गाडी माझा नेता. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.